पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 14 अंतर्गत नवीन भेंडीपाडा घाडगेनगर परिसरात सुरू असलेल्या गटार बांधकामाच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। परिसरातील रहिवाशांनी ही समस्या सामाजिक कार्यकर्ते यश जगले यांच्या निदर्शनास आणून दिली असून सुरू असलेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार जुन्या गटाराचे बांधकाम तोडून नवीन गटार उभारण्याचे काम गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू आहे। मात्र नवीन आणि दर्जेदार साहित्य वापरण्याऐवजी खोदकामातून निघालेली जुनी माती पुन्हा त्याच ठिकाणी भरली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यावर केवळ सिमेंटचा पातळ थर देऊन काम पूर्ण झाल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। अनेक ठिकाणी सिमेंट योग्य प्रकारे टाकण्यात आलेले नसून लावलेला सिमेंट हाताने सहज निघत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले। त्यामुळे या कामाच्या टिकाऊपणाबाबत आणि गुणवत्तेबाबत मोठी शंका व्यक्त केली जाते। यापूर्वी या संदर्भात संबंधित ठेकेदार व प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडे विचारणा केली असता त्यांनी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही अधिकारी उपलब्ध होत नसल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। गटार तुटणे, पाणी तुंबणे, रस्त्याची दुरावस्था होणे तसेच घरामध्ये पाणी शिरण्याचा धोका वाढू शकतो। विशेष म्हणजे सार्वजनिक निधीतून करण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये अशा प्रकारचा हलगर्जीपणा होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। सामाजिक कार्यकर्ते यश जगले यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच काम पुन्हा दर्जेदार पद्धतीने करून घ्यावे अशी मागणी प्रशासनाकडे केली। स्थानिक नागरिकांनी या कामाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नवीन भेंडीपाड्यामध्ये काम चालू आहे गटर बांधायचं। तर मला एक सांगा, गटर आता नवीन भेंडीपाड्याचं कितीतरी हे नुकसान झाल्यानंतर परत गटराचं काम झालेलं आहे। याच्या अगोदर पण गटराचं काम होतं, पेपरवरती झालेलं। आता प्रत्यक्षात चाललंय तर गटराचं काम कसं चालू आहे? हे गटरला तोडलेलं नाही, फक्त त्याचा फाउंडेशन टाकलंय। हीच गटराची माती सुकलेली, त्याच्यावरतीच हे टाकतात हे बघा, आणि याच्यात सिमेंटच नाही। हे सगळं असंच टाकलेलं आहे। आणि इकडे बघा, आता हे मी काढून दाखवलं यांना, हा फुटका आहे, त्याच्यावरती फक्त टाकतात ते सिमेंट, त्याला फिनिशिंग नाही, काय नाही। आणि इकडे येऊन बघा, मुस्लिम भाई इकडे का दिखा, हे बघा, इकडचं झालंच नाहीये, फक्त याला असं उभं करणार, याच्यावरती फक्त सिमेंट टाकणार, झालं। म्हणजे पहिल्या पावसाळ्यामध्ये झालं। याचं पण सेम तसंच हे लावलेत ना, हे कच्चं असंच लावलेलं आहे। याला काहीच काम केलेलं नाही त्यांनी। पूर्ण पैसे जे जनतेचा इकडचा पैसा आहे ना, तो पूर्ण वेस्ट केलेला आहे। आणि ठेकेदार बोलतो हे कॉन्ट्रॅक्ट राजेश कवटाळेचं आहे, पण इकडच्या नगरसेवकांनी पण तेवढं लक्ष द्यायला पाहिजे आणि अधिकारी लोकांनी पण तेवढं लक्ष द्यायला पाहिजे की हा पैसा कुठे चाललाय कामाला आणि कुठे होत नाहीये काम। इथं पैशाचा दुरुपयोग करू नका, व्यवस्थित काम करून द्या। जनतेचा पैसा आहे, आमचा टॅक्सचा पैसा, हा कष्टाचा पैसा, हे कष्टाचा पैसा या गटराच्या मातीमध्ये चाललंय। हे काय सिमेंट आहे का? मला सांगा तुम्ही, दिसतंय सिमेंट आहे? हे सिमेंट आहे का? सिमेंटच नाही याच्यात। आणि हे काम करतात हे गटरचं, म्हणजे पहिल्या पावसाळ्यामध्ये पूर्ण गटर वाहून जायला पाहिजे।